मतांच्या चोरीवरून निवडणूक आयोगावर आरोप करणारे राहुल गांधी आता पुरावे सिद्ध करणार आहेत। काँग्रेसने केलेल्या तपासणीमध्ये पुराव्यांचा बॉम्ब हाती लागल्याचा दावा राहुल गांधींनी केला, ज्यात 70 ते 100 जागांवर घोटाळा झाल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय। 6.5 lakh voters vote, 1.5 lakh voters are fake. It's literally like an atom bomb. मैं तो राहुल जी से यही कहूंगा कि जल्दी से जल्दी एटम बम फोड़ दीजिए। ज्या मतांच्या चोरीवरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून आरोप करत आहेत, त्याचे पुरावे येत्या काही दिवसातच सार्वजनिक करणार असल्याचं राहुल गांधींनी म्हटलंय। निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या यादीवरूनच जे काँग्रेसनं इन्व्हेस्टिगेशन केलंय, त्यात 6.5 लाख मतदारांपैकी 1.5 लाख मतदार खोटे आहेत। मतदार यादीमधील प्रत्येक मतदाराची बारकाईनं चौकशी केल्यानं घोटाळ्याचा ॲटम बॉम्ब हाती लागल्याचं राहुल गांधींचं म्हणणं आहे। 6.5 lakh voters vote, 1.5 lakh voters are fake. It's on paper. Documentation that we got from the Election Commission. Voter list that we got from the Election Commission. Physical paper. Where we went comparing photograph by photograph by photograph, name by name by name. 6.5 lakh people. Comparing one photograph to 6.5 lakh other photographs. And I'm proud of the work that the Congress party did. And you will see the shockwave that is going to go through the electoral system when we release this data. It's literally like an atom bomb. अगर आपके पास सबूतों का एटम बम है तो उसका परीक्षण तुरंत कर डालिए। एटॉमिक टेस्ट तुरंत हो जाना चाहिए। सारे सबूत जनता के सामने रखिए, सारे सबूत जनता के सामने रखिए। मगर सच्चाई यह है कि उनके पास न कोई तथ्य है, न सबूत है। सनसनीखेज बातें करना उनकी पुरानी आदत है। मैं तो राहुल जी से यही कहूंगा कि जल्दी से जल्दी एटम बम फोड़ दीजिए, विलंब मत कीजिए। बस अपने आप को संतुलित और सुरक्षित रखिए। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 70 ते 100 जागांवर घोटाळा झाल्याचा आरोप राहुल गांधींचा आहे, ज्यात 10-15 जागांवरही घोटाळा झाला नसता तर मोदी पंतप्रधान झाले नसते, असं राहुल गांधींनी म्हटलंय। If 10-15 seats were rigged, and we suspect actually the number is much closer to 70, 80, 100. If 15 seats were rigged, he would not be the Prime Minister of India. And we are going to prove to you, in the coming few days, we are going to prove to you without any doubt in the coming few days how a Lok Sabha election can be rigged and was rigged. राहुल गांधी वारंवार निवडणूक आयोगावर भाजपसाठी मतांची चोरी केल्याचा आरोप करतायत, तर निवडणूक आयोगाने राहुल गांधींचे आरोप फेटाळले। राहुल गांधींनी केलेला दावा जनतेची दिशाभूल करणारा आहे। निष्पक्ष आणि पारदर्शकपणे काम करणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यांनी अशा बेजबाबदार विधानांकडे लक्ष देऊ नये। राहुल गांधींना याआधी समन्स पाठवलं, त्याचं अद्याप उत्तर त्यांनी दिलेलं नाही। आता निरर्थक आरोप करून निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना धमक्या देत आहेत। हमने अपना ही इन्वेस्टिगेशन करवाया, उसमें 6 महीने लगे और जो हमें मिला है वो एटम बॉम्ब है। मतलब एटम बॉम्ब है, फटेगा तो आप इलेक्शन कमीशन आपको दिखेगा नहीं हिंदुस्तान में। खोटा नेरेटिव्ह, गैरसमज पसरवण्याचं काम राहुल गांधी करतायत। बालिश बुद्धी आहे, कुठल्याही पद्धतीने त्यांच्याकडे पुरावा नाही आहे। आणि एटम बॉम्ब जर त्यांच्याकडे असेल तर त्यांनी बाहेर फोडावा ना, आपल्या घरात कशाला ठेवताय? अहो, तुम्ही जर घरात ठेवलात ना तर तुमच्या घरातच ॲटम बॉम्ब फुटेल आणि नुकसान तुमचं होईल। केवळ ॲटम बॉम्ब करून मीडियासमोर प्रसिद्धी घेण्याकरता अशा पद्धतीची वक्तव्य करतात। लोकसभा निवडणूक असो की त्यानंतर झालेली महाराष्ट्रामधली विधानसभा निवडणूक, मतांच्या चोरीचा पॅटर्न एकच असून बोगस मतदानाचा आरोप राहुल गांधींचा आहे। आता पुराव्याचा ॲटम बॉम्ब राहुल गांधी कधी फोडतात याकडे लक्ष आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.